तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्यांचं कॉल आणि SMS येतात की साहेब आम्हाला खोडावरती कळी का निघत नाही आहे. तर त्याचं तुम्हाला एक आधी कळी दाखवतो. हे पहा, अशा पद्धतीनं कळी असते बरं का. हे खोड आहे. यामागं सांगण्याचं तात्पर्य एकच, जर आपल्या बागेमध्ये स्टोरेज चांगलं असेल, आपण बागेची भरणपोषणाची जी कंडिशन असते रेस्ट पिरियडमधली ती जर आपण योग्य प्रमाणात जर केलेली असेल आणि झाडाला सोबतच आता ही अशा ज्यावेळेस तुमची बाग धरली जाते त्यावेळेसपासून निघताना जर चौकीमधून पानं अशी छोटी पडले आणि त्यातून जर कळीच निघाली तर नक्कीच आपल्याला बागेला अडचण येणार नाही. असं जगाच्या पाठीवर कुठलंही केमिकल नाही आहे की खोडावरती कळी निघते. ही अपवादात्मक परिस्थिती असते. महत्त्वाचा मुद्दा काय, अपवादात्मक परिस्थिती असते की क्वचित एखाद दोन झाडांना खोडावरती कळी निघते. असं कुठलंही बाजारपेठेमध्ये औषध नाही आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनी त्या गोष्टीला बळी पडू नये. असे मार्केटमध्ये भरपूर औषधं म्हणजे रील किंवा शॉर्ट वगैरे असे भरपूर व्हायरल होत आहेत किंवा हे औषध मारल्याच्यानंतर खोडावरती कळी निघेल, कारण हे जर असं करत असेल तर आमच्याशी संपर्क साधा. असं काही नाही मार्केटमध्ये. रेग्युलरमध्ये तुमच्या जर झाडामध्ये स्टोरेज असेल, झाड मजबूत असेल, तुमचं भरणपोषणाची प्रक्रिया जर व्यवस्थित केलेली असेल तुम्ही, तर झाड 100% कळी फेकतं. आणि शक्यतो फेब्रुवारी नंतरच्या बागा या मेपर्यंत बऱ्यापैकी अवकाळी पाऊस म्हणा, गारपीट म्हणा यापासून जर वाचल्या तर या सेटिंगला 100% अडचण येतच नाही. ओव्हरलोड आणि फुल सेटिंग होतात. हे काही लोक सांगतात नाही 100+ सेटिंग 250+ सेटिंग, तर हे असं काही नसते. झाडामध्ये जर स्टोरेज असेल तर 100% झाड कळीच फेकणार आहे, हे फिक्स आहे. परंतु अपवादात्मक परिस्थिती असते. आता समजा जानेवारी आणि डिसेंबर या 2 महिन्यामध्ये आम्ही भरपूर बागांना ट्राय केला, पण बागेमध्ये सेटिंग म्हणावाशी झालेली नाही. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जे काही आपल्याला याचा परिणाम डायरेक्टली रेटवरती दिसून येणार आहे, कारण ही युद्धजन्य परिस्थिती आहे. हे फक्त बोबाटा चालू आहे मार्केटमध्ये की गाड्या खाली होत नाहीत, डिझेल हे कृत्रिम टंचाई आहे सर्व. याचा मार्केटवरती परिणाम हा एक 15 ते 20 दिवस किंवा अजून एक 10 ते 12 दिवस दिसू शकतो. याच्या पुढं काय दिसणार नाही. त्यामुळं ज्यांच्या बागा हार्वेस्टिंगला आलेल्या आहेत त्यांनी गडबड करून जाऊ नये. त्या द्राक्षाची तीच अवस्था आहे आणि पूर्ण भाजीपाल्याची तीच अवस्था आहे. मार्केटमध्ये मालाची पोहोच नसल्यामुळं किंवा पोचत नसल्यामुळं रेट कमी केलेले आहेत. बाकी दुसरं काहीच नाही. आज कलिंगडाची अवस्था 2 आणि 3 रुपयावरती आहे आणि द्राक्ष डाळिंब भरपूर म्हणजे चांगल्या पद्धतीने आहेत अजून. ते उतरणार नाही आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनी घाबरून दबकून जाऊ नये. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला जर पिकवता येते तर 100% आपण विकणार आहेत मार्केटला. जरी कुठालचंही बाहेर एक्सपोर्ट झालं नाही तरी देखील आपल्या इथे भरपूर मोठे मार्केट आहेत, त्यामध्ये आपण विकू शकतो बऱ्यापैकी. त्यामुळे शेतकरी मित्रांनी घाबरून जाऊ नये. ह्या युद्धजन्य परिस्थितीला ही कुणी काही स्टेटमेंट देऊ शकतं, त्यांच्यावरती विश्वास ठेवू नये. आपल्या पातळीवरती आपलं पिकवायचं काम चालू आहे. आपल्याला साधारणतः अक्षय तृतीयेनंतर बऱ्यापैकी बाग आपल्या मार्केटमध्ये यायला सुरू होतील. तिथून पुढे नक्कीच रेट चांगले राहतील. 100% आंबा मार्केटमध्ये येणार आहे, परंतु तरीसुद्धा आपल्या द्राक्षाला आणि डाळिंबाला रेट बऱ्यापैकी राहतील. या शेतकरी मित्रांनी नोंद घ्यायची. धन्यवाद.